हो. आत्ता मला वाटतं ही कामं आत्ता सुरू झालेली आहेत. एक साधारण आपण बघतोच आहोत आता सगळं ओलं आहे अजून. मला वाटतं आत्ता एक 10-12 दिवसामध्ये कामं सुरू झालेली आहेत आणि त्याच्या आधी साधारण एक महिनाभर आधी येऊन सगळं मटेरियल पडलं असेल आणि कामं सुरू झालेली आहेत इलेक्शनच्या तोंडावर दाखवण्यासाठी की बाबा आता आम्ही कामं करतो आहोत, आम्हाला निवडून द्या. अधिकरणाची किती मतं पडतील आता किंवा किती मतांसाठी चालू आहे? ऑब्वियसली आता जिथे जिथे लाद्या घातलेल्या आहेत आता राजकारण्यांना असं वाटतंय की आम्ही काम केलं की आम्हाला मतं मिळतील, म्हणजे आज दिलं की उद्या मतं मिळतील. पण आता तेवढा इथला सामान्य नागरिक तेवढा मूर्ख राहिलेला नाही आहे. तो आजचा विचार करत नाही. जसं आपण ताईंनी आता म्हटलं की हॉस्पिटल म्हणा, इथल्या वैद्यकीय सुविधा, रस्त्यावर जे ट्रॅफिक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक या इलेक्शनला तुम्हाला दिसणार आहे. या ज्या सगळा फेस करतो आहे सामान्य नागरिक माणूस इथला, याचे सगळ्यांचे पडसाद येणारे कुठेतरी सॅच्युरेशन झालं आणि आता ते तो काय ज्वालामुखी फुटेल. ऑब्व्हियसली फुटणार आहे तो ज्वालामुखी. कोण कोण भाजेल असं वाटतं? कोण भाजेल नाही, कोण वाचेल हा प्रश्न आहे. कारण यावेळी असं झालेलं आहे की जवळजवळ प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी फॉर्म भरलेले आहेत. अपक्ष भरपूर आहेत आणि प्रत्येकाकडे तेवढंच पोटेन्शियल आहे, नाही नाकारता येणार नाही. पण डिपेंड आहे की तुम्ही आत्तापर्यंत काय केलेलं आहे आणि तुम्ही काय करणार आहात हे तुम्हाला आज लोकांना कन्व्हिन्स करणं ही प्रत्येक कॅन्डिडेटची आव्हान आहे कॅन्डिडेटसमोर.